श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक राशीचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. 12 जानेवारीपासून एकामागोमाग एक शुभवार्ता ऐकायला मिळतील. या दिवशी सोमवार असल्याकारणाने हा दिवस भगवान शंकराला आपण समर्पित करतो. तसेच या दिवशी भगवान शंकराची पूजा करतात. या दिवशी ग्रहांच्या स्थितीनुसार देखील अनेक शुभयोग जुळून येणार आहेत. त्यामुळे उद्याच्या दिवशी या राशीवर भगवान शंकरांची कृपा असणार आहे. पहिली रास आहे मेष. मेष राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस चांगला असणार आहे. या काळात तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली असेल. तसेच करिअरमध्ये देखील तुम्हाला वेगळे मार्ग उपलब्ध होतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच आरोग्याच्या बाबतीत सावधानता बाळगणं गरजेचं आहे. यानंतरची रास आहे तूळ. ग्रहाच्या संक्रमणाने तूळ राशीसाठी हा काळ फार शुभ असणार आहे. घरातील वातावरण आनंदी असणार आहे. तसेच पैशांची देवाणघेवाण तुम्ही करू शकता. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. तसेच मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. यानंतरची रास आहे कर्क. कर्क राशीसाठी उद्याचा दिवस लाभदायक असणार आहे. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तसेच अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. महत्त्वाच्या कामानिमित्त तुम्ही घराबाहेर पडाल. जोडीदाराचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. तसेच तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. यानंतरची रास आहे कन्या. कन्या राशीसाठी उद्याचा दिवस शुभकारक असणार आहे. या काळात तुम्ही एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करू शकता. तसेच धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. जोडीदाराबरोबर तुम्ही चांगला संवाद साधाल. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी फार महत्त्वाचं ठरेल. पुढची रास आहे वृश्चिक. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस चांगला असणार आहे. समाजातील काही ज्येष्ठ व्यक्तींबरोबर तुमच्या भेटीगाठी होतील. नवीन संपर्क वाढतील. तसेच तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न असेल. कामाच्या ठिकाणी थोडा तणाव जाणवेल. पण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढतील. आरोग्याच्या बाबतीत देखील तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. नोकरदार वर्गातील लोकांच्या हातात नवीन प्रोजेक्ट लागेल. यानंतरची रास आहे मकर. मकर राशीसाठी नवीन आठवडा प्रगतीचा आणि मान सन्मानाचा असणार आहे. या काळात तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात काही महत्त्वाचे बदल दिसतील. नशिबाची साथ तुमच्याबरोबर असेल. तसेच तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. आरोग्य एकदम ठणठणीत असणार आहे. यानंतरची रास आहे मीन. मीन राशीसाठी नवीन आठवडा सुख आणि समाधानाचा असणार आहे. ग्रहांच्या संक्रमणाचा या राशीवर सकारात्मक परिणाम होईल. तसेच जोडीदाराबरोबर तुम्ही नवीन प्रोजेक्टची सुरुवात करू शकता. या आठवड्यात तुम्हाला मानसिक शांती लाभेल. तसेच उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्या समोर खुले होतील. मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमची आर्थिक स्थितीही चांगली आहे. मात्र तरीही पैशांचा अतिवापर करू नका. व्यवहारात फक्त स्वतःचाच विचार न करता इतरांचा देखील विचार करणं तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. त्यामुळे व्यवहाराच्या बाबतीत काळजी घ्या. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील.